सततचे आर्थिक कटकट, वादविवाद यातून कायमस्वरूपीची सुटका होण्यासाठी मिठाचा एक छोटासा उपाय. मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे, सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात. आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्त्वाची आहे. जेवणात मीठ जास्त असो किंवा कमी, नुकसान होतो. मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करते. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते. मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते. मिठाचा माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते, कारण मीठ देखील समुद्रात मिळते. परंतु मित्रांनो, नेहमी काचेच्या बरणीमध्ये मीठ ठेवावे, नाहीतर त्याचे आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत. मिठासाठी वेगळी बरणी असावी. काचेची स्वच्छ बरणीमध्ये स्वच्छ मीठ भरून ठेवावे. त्याच्यामध्ये चमचा देखील ठेवावा. चमचा तुम्ही नेहमी प्लास्टिकचा वापरला तरी देखील चालेल, परंतु स्टीलचा वापरू नये, कारण जर तुम्ही कोणत्याही वेगळ्या डब्यात ठेवले असेल तर आजच मिठासाठी एक डबा किंवा बरणी आणून ठेवा. कारण ज्या उपायाविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, डब्यात एक गुपित गोष्ट ठेवायची आहे. त्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये लिहिले आहे व सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती लपवली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणींपासून सुटका मिळणार आहे व सर्व अडचणीपासून मुक्ती मिळेल व जीवनामध्ये सुख समृद्धी धनदौलत सर्व काही मिळेल. मित्रांनो, एका गोष्टीला समजून घ्या. ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डब्बा असतो तो सरळ त्या डब्याची आर्थिक दृष्टीने संबंधित असतो. मीठ आणि हळद कधीही एकत्र एका डब्यामध्ये, मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवू नये किंवा मिठाच्या शेजारी हळदीचा डबा ठेवू नये. यामुळे घरामध्ये आर्थिक चाचणींचा सामना करावा लागतो. पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील दाबा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी टाकायला विसरू नका. तर मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही सर्व दर्शकांना माझी ही नम्र विनंती आहे आणि ही आशा करतो की तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या सर्वांच्या जीवनाचा मीठ हा अविभाज्य घटक आहे. तर जेवणात मीठ जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी असले तरीही आपल्याला चव लागत नाही. मिठाचे असे आहे की जास्त झाले तरी अन्न खारट लागते व मीठ कमी असेल तरीही आपल्याला चव लागत नाही. मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होते. त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपल्या आयुष्य कमी करतात. मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहोत. आपल्याला जीवनामध्ये अनेक संकटे, अडचणी येत असतात. ते संकटे मिठाच्या साहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते वेगवेगळे प्रकार म्हणजे काळे मीठ, सदैव मीठ, समुद्री मीठ आणि सामान्य मीठ असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सुद्धा होऊन जाते. ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र याचा प्रतिनिधी मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते. रोग व शोकाचे कारण बनते. मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये. मिठाला काचेच्या बरण्यांमध्ये ठेवले तर त्याचे वाईट प्रभाव आपल्याला जीवनात जाणवत नाही. मीठ सांडले तरी ते सुद्धा अपशकुन मानले जाते. मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात.
स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तरी आपण नंतर टाकू शकतो, परंतु स्वयंपाक करताना भाजीचं चाखून पाहू नये. यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते. भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण अन्न खाऊ नये. भगवंताला नैवेद्य दाखवल्यामुळे त्यामध्ये भगवंताची सात्विकता आणि शक्ती उतरत असते, जे आपल्याला शरीरामध्ये चांगले विचार आणि चांगले आचार निर्माण करत असतात. आपले मनातील विचार चांगले बनतात. असे म्हटले जाते की जसे अन्न तसे मन. म्हणूनच अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवावा आणि मीठ थेट कोणाच्याही हातावर ठेवू नये. यामुळे चांगले संबंध खराब होतात. लाल किताबाच्या लेखामध्ये आपण मिठाचे असे अनेक उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत. जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील, आर्थिक अडचणी निर्माण होत असतील, तर या उपायाच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहे. पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे. ती नीट लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायची. त्याची पुरचुंडी आपल्याला बनवायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. काळे मिठाची पुरचुंडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची वाढ होईल व यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली असेल व माता महालक्ष्मीची कृपासुद्धा तुमच्यावर सदैव राहील. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करेल. जर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद किंवा भांडणे होत असतील तर दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून घ्यावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरणात शुद्धता वाढते. हा उपाय गुरुवारी करू नये. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि ते नेहमी एकमेकांना साथ देतात. जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवारी तरी करा. त्यानंतर दुसरा उपाय आहे, आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे. असे केल्याने आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत. म्हणूनच जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते. स्टील भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र व शुक्र यांची युती होऊन त्यांचे परिणाम भोगावे लागतात. यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात. घरामध्ये नेहमी पैसा खेळता राहावा असे वाटत असेल तर एक काचेच्या ग्लास भरणी घेऊन त्यामध्ये मीठ ठेवा आणि हे मिठाने भरलेले ग्लास आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचे आहे. असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो. असे केल्याने आपल्याला घरामध्ये पैसा येत राहतो. या ग्लासमधील मिठाला पाणी पूर्णपणे सुटल्यावर ते मीठ बदलून नंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये खडे मीठ भरायचे आहे. तसेच तुम्ही मिठाच्या भरणीमध्ये कोणालाही न दाखवता न सांगता गुपचूप 2 लवंगा ठेवू शकता. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सतत घरामध्ये राहतो. घरामध्ये धनधान्याची आणि पैशाची कधीच कमतरता भासत नाही. यामुळे मिठाच्या डब्यामध्ये 2 लवंगा नक्की ठेवा. लवंगा शाबूत असाव्यात, त्यांची वरची फूल देखील असावेत. लवंगा तुटलेल्या किंवा अर्ध्या नसाव्यात. त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूममध्ये कोणत्याही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशावेळी आपल्याला बाथरूममध्ये समुद्री मीठ ठेवायचे आहे. यामुळे तुमच्या बाथरूममधील वास्तुदोष पूर्णपणे दूर होऊन जाईल. जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंबरठ्यावर लाल रंगाची जाड रेषा काढावी. यामुळे सुद्धा दोष तुमचा मोठ्या प्रमाणात कमी होईल. जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशावेळी चिमूटभर मीठ घेऊन त्याच्या अंगावरून ववाळावे आणि ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे. जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशावेळी मूठभर समुद्री मीठ घेऊन आपल्या अंगावरून 3-4 वेळा फिरवावे. त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यायचे आहे. असे केल्याने आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल तर ती नजर निघून जाते. अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो. जे काही उपायांनी आपण दोष दूर करू शकतो. जर
तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी उदास वाटत असेल तर अशा वेळी आपल्या दोन्ही हातामध्ये मीठ घ्यावे, उभे राहा आणि त्यानंतर ते मीठ घराच्या चारी कोपऱ्यात फिरून घराची दृष्ट काढा आणि त्यानंतर हे मीठ बेसिकमध्ये टाकून द्या. पाण्याचा नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्या. असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे दूर होऊन जातो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला